संचेती इन्स्टिट्यूट या ठिकाणाहून एक आरोग्य विषयक माहिती देण्यासाठी TB या विषयावर ही लहान विद्यार्थी आपल्याकडं त्याची माहिती देण्यासाठी आलेले आहेत. बांधवांनो, TB हा विषय जर 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी जर आपण पाहिला असेल, TB म्हणजे माणूस मरतो. TBमुळं घर उद्ध्वस्त होतो, संसार उद्ध्वस्त होतो. परंतु असं आता तसं राहिलेलं नाही. आपल्या सरकारने, आपल्या मेडिकलच्या विद्यार्थ्यांनी, डॉक्टरांनी यावर उपाय शोधलेला आहे. तो उपाय म्हणजे औषधोपचार, स्वच्छता व आरोग्याकडे लक्ष देणे व खाण्यापिण्यावर लक्ष देणे हाच याच्यावर उपाय आहे. पूर्वी सांगितलं जायचं TB झाला म्हणजे माणूस संपला, घर संपलं, घर उद्ध्वस्त झालं व त्यामुळं माणूस खचून जायचा. आज ती परिस्थिती राहिलेली नाही आहे. TBवर अनेक प्रकारचे या ठिकाणी औषधोपचार सुरू झालेले आहेत. TB हा विकार बरा होतो. फक्त TBपासून घाबरण्याचं कारण एकच आहे की संसर्गजन्य माणसापासून माणसाला होऊ शकतो. थुंकी, श्वासोच्छ्वास, लघवी ह्या जे प्रकार असतात त्यामधनं TBचा प्रकार फैलावतो, दुसऱ्याला लागण होती. त्याची काळजी घेण्याचं कारण आहे. म्हणून ही विद्यार्थी आपल्या या भागातून फिरत आहेत व आपल्याला माहिती देत आहेत. त्याचे तंतोतंत पालन करून आपण TBला हद्दपार केलेलंच आहे. पण पुन्हा एकदा रिस्क न घेता त्यांना पुन्हा हद्दपार करू ह्या संकल्प करण्यासाठी हे संचेती हॉस्पिटलचे सर्व विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना आपण सहकार्य करू, त्यांच्याकडून माहिती घेऊ. नमस्कार मित्रांनो, आज आपण क्षयरोग दिनानिमित्त एकत्र जमलेलो असता मी परशुराम एकलोर, आम्ही संचेती इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग एज्युकेशन JNM फर्स्ट इयरचे विद्यार्थी आहोत. जसं आपल्याला ठाऊक आहे की आज जागतिक क्षयरोग दिन आहेत. तर आपल्या समाजात आजही क्षयरोग हे खूप मोठं गंभीर आजार आहे. पण लोकांच्या भीती किंवा त्यांचे अज्ञान किंवा त्यांच्या चुकीच्या वागणुकीमुळे आजही समाजात ते रुग्ण बरं होऊ शकत नाही आहे. तर आपण ह्याच्याबद्दल माहिती घेऊया की क्षयरोग म्हणजे काय. तर मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का क्षयरोग म्हणजे काय? क्षयरोग हा फुफ्फुसांचा आजार आहे. तो एक संसर्गजन्य आजार आहे. चला आपण सारे मिळून TB मुक्त भारत घडवूया. थँक्यू. TB हरेगा, TB को हराना है, TB को हराना है.